जय गुरुदत्त. सर्वसाधारण 2 वर्षापासून मंडळीला त्रास होता. नाव सांगा सर तुमचं. पंडितराव नानासाहेब शेळके शिर्डीहून आलो आणि मंडळीला 2 वर्षापासून त्रास होता. तर आम्हाला एका पाहुण्याकडून जावई बापू कळालं की इथं काय ट्रीटमेंट घ्यायला काय हरकत नाही दत्त आश्रम मध्ये. मग आम्ही त्यानुसार आलो. आता आमची दुसरी वेळ आहे. पहिल्या वेळेस म्हणजे फारच पेन असल्यामुळं उठून बसावं लागायचं. आता ते बरंच त्यावेळेस पण 50% फरक पडला आणि आता दुसऱ्यांदा जवळजवळ 75% फरक पडला. तर इथं पेशंटला एवढं सांगणं भाई इथं आल्या तर 100% गुण आहे, आलंच पाहिजे अशी विनंती करतो. बाकी काही नाही. कसं वाटलं ताई तुम्हाला? आता बरचसा फरक पडलेला आहे मला. दवाखान्यात काय केलं याच्या आधी? दवाखान्यात काही एवढं कळत पण नव्हतं त्यांना माझी ट्रीटमेंट. तर फरक काहीच पडत नव्हता? नाही काहीच नाही. भरपूर ठिकाणी दाखवलं ना? हो. दवाखान्यात नाव नका कुठे गेले होते? श्रामपूर आमच्या राहत्यात पण दाखवलं, शिर्डीत पण दाखवलं, सुपरला. काही फरक नाही? नाही. माझ्या किती फरक वाटला तुम्हाला? 75% फरक पडला मला. म्हणजे पहिल्या दिवशी ट्रीटमेंट घेतल्या मला उभं राहता आलेलं. पहिल्या दिवशी चालता आलं. आपली दुसरी जाईल. सर तुम्ही काय सांगत होते? काय सांगायचं म्हणजे माझे विषय पण 2 वेळा आले म्हणून मी मला एक पठार भागातला एक पाहुणा तो म्हणला का बाबा म्हणजे तर सांगायचे कारण इंदुबाई पुंजारा आणि ह्या मिसेस माझ्यावाल्या इथं आणल्या होत्या. तर त्यांना बी समजा 2 बाऱ्या झाल्या. आता मी तिसऱ्यांदा परत आलोय. फक्त त्या काय म्हणले आता ह्या बारीला नको, आता मुलगी डिलेव्हरी तर मला फक्त औषधं घेऊन या म्हणून. नाही अहो चालतात, पुळी सुद्धा करता येत नाही, असं पाय लांबून करत होते. आता घास कापतात. सांगायचे कारण शेतकरी आम्ही तर काम ती चांगल्या पद्धतीने करते. आणि आमच्या येईनबाई पण आमच्या बरोबर आम्ही 5 सीटर तुमच्याकडे आणली होती. तर त्यांना पण फरक पडला. पण ते येणार आहेत पुढल्या महिन्यात. त्यांच्या जो औषध आम्ही चन्नापुरी घाटा खालू म्हणजे संगमनेरच्या पुढं 15 किलोमीटर गाव आहे माझं. ठीक आहे, आभारी. दत्त आतर ठीक आहे, आभारी.